हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर हा व्हिडिओ नाईटचा आहे आणि कारण मी आता लवकर आज म्हणजे कसं माझं एडिटिंग लवकर झालं नव्हतं, त्याच्यामुळं मला या टायमाला म्हणजे अपलोड करावा लागला. तर बघा, आता मी इथे सर्व जी पालक आहे कशा पद्धतीने धुतली होती हा व्हिडिओ मी याच्या आधी तुमच्याबरोबर टाकलेला आहे. तर आता मी याचे बनवत आहे पालकाच्या पुऱ्या. तर आधी मी पालकाचे पराठे बनवणार होती, पण म्हटलं वेळेतच मग पालकाच्या पुऱ्या बनवाव्या लागल्या, कारण मुलीला भूक लागली होती. तर म्हटलं चला पटकन ग्रेव्ही तयार करते आणि पुऱ्या काढते. तर वेळेतच मग मुलाला पण खायच्या होत्या आणि पालक आज थोडं कमी होतं, कारण मी डाळभाजीसुद्धा केली होती. तर त्याच्यामुळं कणकीमध्ये पालक थोडं कमी झालं. तर आज जे आहे ही ग्रेव्ही माझी, आणि हा पालकाच्या पुऱ्या ग्रीन झाल्या नाहीत, थोडासा त्याच्यामध्ये ग्रीनिश कलर आला. बाकी नेहमी जशा होत असतात माझ्या ग्रीन एकदम, तशा छान ग्रीन नव्हत्या झाल्या, पण खायला खूप छान झाल्या होत्या. खायला नेहमीप्रमाणेच झाल्या, फक्त ग्रेव्ही कमी पडली होती कणकीमध्ये, आणि कणिक मी थोडं जास्तच घेतलं होतं. तर अशा पद्धतीनं. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे ओवा, थोडे सोपीचे दाणे, तिखट, मीठ, गरम मसाला वगैरे. त्याने खूप भारी टेस्ट येते अशी. आणि आता मळून घेणार आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता आमची काळीबाई गॅसवर आहेच. जर मला छोटंसं काही करायचं असलं, म्हणजे थोडंसं काही करायचं असलं, तर मी या काळ्या कढईत करत असते. खूप लवकर होतं आणि खूप छान होतं, म्हणून मोठ्या कढया काही ठेवत नाही. ही काळी कढई खूप वर्षाची आहे. तर याच्यामध्ये छोटं काही पण थोडंसं करायचं असलं तर पटकन होते, म्हणून ती असतेच एनी टाईम गॅसवर. धुतली की परत ठेवली, असंच असतं हिचं. तर आता पटापट मळून घेतलेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते जवळून की अशा पद्धतीचा ग्रीन कलर आलेला आहे, लाईट. यासाठी दाखवत आहे कारण मी सुद्धा असं पहिल्यांदाच केलं आहे. नेहमी पालक खूप जास्त असते आणि छान ग्रीन एकदम अशा डार्क ग्रीन कलरच्या पुऱ्या होतात छान, किंवा पराठेसुद्धा तसेच होतात. तर आता याचा कलरसुद्धा असा आलेला आहे. तर लवकर मी करून घेत होते. आणि छोटी कढई आहे, छोट्या पुऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. तर रेखा मराठी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आज जे म्हणजे इतकं थंड वातावरण होतं पावसाचं की भजीसुद्धा खायची इच्छा होती. तर ते आम्ही 4 वाजताच केले होते आधीच. आणि आता थोडा पाऊस कमी झाला आज. 2-3 दिवसानंतर आज पाऊस पडला होता, नाही तर 2-3 दिवस सारखी ऊन होती. आणि पावसामुळे कसं पालक ज्या पद्धतीची येते त्याच्यावर बारीक कीटक वगैरे आणि पावसामुळे गांडूळसुद्धा राहतात. आमच्या त्या बाजूच्या काकू तर सांगत होते की पालक पावसाळ्यात खाणंच बंद केलं, कारण जी छोटी सापाची सळ असते ती त्यांच्या घरात पालकावर निघाली होती पालकामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी पालक खाणं बंद केलं. असं ऐकायला येतं. तसं वाटतं की पावसाळ्यात भाजीपाला खूप स्वच्छ आणि मिठाच्या पाण्याने सुद्धा धुवत जा. हिरवा भाजीपाला म्हणजे यावेळेला पावसाळ्यात जास्त तर खराबच होतो लवकर, आणि खराबच येतो सुद्धा, म्हणजे जसं त्याच्यावर अळ्या वगैरे. तर त्याच्यामुळं खूप जपून खावी लागते, जपून धुवावी लागते. तर चला मग, आता झालेल्या आहेत माझ्या पुऱ्या इथे. तर आता आज सॉससोबत, आणि कुठल्याही मी कधी सॉस, तर कधी कुठली चटणी, कधी हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा पालकाच्या पुरीसोबत खूप छान लागतो. तर आज मी असं काहीही केलेलं नाही आहे, कारण आज तिला पालकाच्या पुऱ्या खायच्या होत्या लोणच्यासोबत. तर घरचं लोणचं आहे, आईनं दिलेलं. तर खूपच सुंदर असं लोणचं आहे. तर ती फक्त ग्रेव्ही खाते तशीसुद्धा. तर आता तिला लोणच्याची ग्रेव्ही, जो लोणच्यावरील तेल म्हणतो आपण ते, आणि पुरी, तर आता देणार आहे मी. तर बघा इथे काढून ठेवलेल्या आहेत पुऱ्या, आणि जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा कसा ग्रीन कलर आला होता.
तर आता ऑलमोस्ट झालेल्या आहेत माझ्या पुऱ्या. तर चला मग करा चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बाय, गुड नाईट, भेटूया उद्या मॉर्निंगला. बाय.